श्रोतो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री त्रिपुरा रहस्य अर्थात श्री दत्त भार्गव संवाद यामधील अध्याय 16वा. चला अध्यायाला सुरुवात करूया. असे एक पद जे समजल्यास सर्व संदेह नष्ट होतात. ही कथा ऐकून परशुरामांना मोठे नवल वाटले आणि मग श्रवण करण्याची तृप्ती न झाल्यामुळे ते पुन्हा श्री दत्तात्रयांना म्हणाले, भगवान, ही हकीकत अतिशय अद्भुत आहे. तर यापुढे अष्टावक्राने राजाला जे काही विचारले आणि त्यावर जनकाने त्याला जे काही सांगितले ते सर्व मला सांगा. याच्यासारखे परम दिव्य आख्यान मी कोठेच ऐकलेले नाही. तेव्हा भगवान दत्तात्रय म्हणाले, परशुरामा, पुढे जे काही झाले ते ऐक. पूर्वी सांगितल्याप्रमाणे ती तापसी तिथून निघून गेल्यानंतर बहुल कुमार अष्टावक्र पुष्कळ ब्राह्मण मंडळींसह त्या नृपश्रेष्ठाकडे आला आणि त्याने तापसीने संक्षेपात सांगितलेला तो महत्वाचा विषय त्याला पुन्हा विचारला. तो म्हणाला, राजा विद्याधिपते, तापसीने सांगितलेला ज्ञेयाचा निर्णय फार थोडक्यात सांगितला असल्यामुळे मला चांगलासा समजला नाही. तर दयानिधे, ते सत्यत्व माझ्या ध्यानात येईल अशा सुलभ रीतीने ते मला आपण सांगावे. तेव्हा जनकराजा किंचित स्मित करून म्हणाला, अष्टावक्रा, सांगतो ते ऐक. ते पद ज्ञेय आणि अज्ञेय असा तुझा जो प्रश्न आहे, तर तू असे पहा की ते तत्व सर्वथा अज्ञेय नाही आणि सर्वथा ज्ञेयही नाही. कारण ते सर्वथा अज्ञेय असते तर सद्गुरू त्या संबंधी उपदेश तरी कसा करतील. पण सद्गुरू तसा उपदेश तर करतात आणि म्हणूनच अशा प्रसंगी साधकाला सद्गुरूंचा आश्रय अवश्य करावा लागतो. अष्टावक्रा, तू परमपद ओळखणे अतिशय सुलभही आहे आणि अतिशय कठीणही आहे. ज्याची दृष्टी बाह्य पदार्थावरून परत वळली आहे त्याला ते सुलभ आहे आणि ज्याची दृष्टी बाह्य पदार्थावर पसरली आहे त्याला ते दुर्लभ आहे. खरे म्हटलं तर ते निरूपण करता येण्याजोगी किंवा जाणण्याजोगीही नाही. पण कसे तरी अप्रत्यक्षपणे ते निरूपिता येते आणि जाणताही येते. तू हे जे दृश्य पाहत आहेस त्यावरून ते जाणता येत असल्यामुळे ते वैद्य म्हणता येईल. यासाठी तुला जे जे म्हणून भासमान होत आहे त्याचाच तू सूक्ष्म रीतीने विचार कर. ही भानशक्ती म्हणजे ज्ञानकला, जाणीव भासमान होणाऱ्या नाना आकाराहून वेगळी असून सर्व तऱ्हेच्या साकार भानाला तीच आश्रय आहे. तेच ते परमपद होय. अष्टावक्रा, नीट ध्यानात आण. ज्ञेय आहे ते काही ज्ञान नव्हे, कारण ते स्वतः प्रकाशमान होत नाही. जिच्या योगाने वेद्य म्हणजे ज्ञेय पदार्थ जाणले जातात ती संवित स्वतः वेद्य नव्हे, त्याहून ती निराळी आहे. वेद्याचे स्वरूप भिन्न आहे, परंतु त्या रूपांनी सवित काही कोठे भेद पावत नाही. ती त्या त्या आकारामध्ये एकरूपच असते. भेद हा वेद्याचा स्वभाव आहे. तो सविताला स्पर्श करत नाही, कारण वेद्यामध्ये अनेक आकार भासत असतात. तेव्हा विवेक दृष्टीने वेद्य पदार्थ पृथक करून आकाररहित अशा सविताला तू नीट शोधून पहा. म्हणजे वेद्यत्वाला दूर सारून निसंकल्पावस्थेमध्येही संवित वेद्य होईल, अनुभवाला येईल. एरवी ते वेद्य होत नाही. प्रतिबिंबाचे अनुकरण करणाऱ्या आदर्शप्रमाणे हे शुद्ध चित्ती दृश्याचे आकार धारण करून नाना रूप होते. पण संवित हे जाणणाराचे स्वरूप असल्यामुळे ती ज्ञेय होत नाही, जाणता येत नाही. हेही अगदी उघड आहे. तेव्हा अष्टावक्रा, तू प्रथम अशा प्रकारच्या आपल्या स्वरूपाचा सूक्ष्म दृष्टीने शोध कर. प्रथमतः असे पहा की तू हे शरीर नव्हेस, तसाच तू प्राणही नव्हेस, की हे मनही नव्हेस, कारण ही सर्व स्थिर नाही. चक्षु अंतर्मुख झालेले नाहीत तर व्यवहारातही काही पाहता येत नाही. डोळ्यांनी काही पाहणे झाले तर त्याहून अन्य पदार्थावरून नेत्र जेव्हा निशेष परतवावे आणि त्यावर लावावे तेव्हा ते स्पष्ट भासत नाहीत, तर ते समोर असले तरी अनुभवाला येत नाहीत. म्हणजे दिसले असूनही नेत्र तिकडे न वळाल्यास ते न भासल्यासारखे होते. अष्टावक्रा, याप्रमाणे श्रोत्र, त्वचा इत्यादिकांचीही स्थिती आहे. मनाला भासणारे सुखदुःखही असेच आहे. मन त्याकडे लागले नसेल तर तेही जाणण्याला येत नाही.
अंतर्मुख असलेले शुद्ध चित्तच स्वरूपाची ओळख करून देते. हाच विषय तुला आणखी स्पष्ट करून सांगतो. ते स्वस्थ चित्ताने ते ऐकून घे. अष्टावक्रा, हा चिदात्मा मनाला गोचर आहे आणि अगोचरही आहे, हेच समजून घेण्याच्या संबंधामध्ये वेदाचा आणि शास्त्राचा पुष्कळ विचार करणारे पंडितही फसतात. असो, आता कोणताही बाह्य पदार्थ मनाला गोचर होताना 2 क्रिया व्हाव्या लागतात. एक, अन्य पदार्थावरून मन परत वळणे आणि दुसरी, ते त्या पदार्थावर लागणे. केवळ अन्य पदार्थावरून मन परावृत्त झाल्याने प्राप्त होणाऱ्या तटस्थ अवस्थेमध्ये काही आपल्याला हवा तो पदार्थ प्रत्ययाला येत नाही. यासाठी त्या पदार्थासंबंधी तत्पर होणे हा मनोव्यापारही अत्यंत आवश्यक आहे. याप्रमाणे समर्याद पदार्थ या 2 क्रियाच्या योगाने भासतात. परंतु शुद्ध चैतन्य हे मर्यादारहित असल्यामुळे त्याचे दर्शन घेण्याचा प्रकार असा नाही. अन्य पदार्थ भावना निवृत्त केले म्हणजे अधिक काही न करता ते प्रत्यक्षास येते. उदाहरणार्थ, तो असे पहा की पुढे असलेल्या आरशामध्ये काही प्रतिबिंब पाहायचे असेल तर अन्य पदार्थ दूर सारून तो विशिष्ट पदार्थ पाहणाऱ्याला समोर आणावा लागतो. परंतु आरशामध्ये आकाश पाहायचे असेल तर फक्त दुसरे पदार्थ दूर केले म्हणजे दुसरे काही समोर आणावे न लागताच कार्यभाग होतो. कारण आकाश हे सर्वत्र व्यापलेले असल्यामुळे तेथे आदर्शामध्ये सदैव स्थितच असते. दुसऱ्या प्रतिबिंबांनी आच्छा दिल्यामुळे ते फक्त भासत नसते, इतकेच ते सर्वांमध्ये अनुगत आणि सर्वांना आश्रय असल्यामुळे अन्य पदार्थ दूर केल्याबरोबर अनुभवाला येते. त्याप्रमाणे शुद्ध चैतन्य सुद्धा सर्वगत, सर्वाधार आणि सर्वकाली एकरूप असून आदर्शातील आकाशाप्रमाणे हृदयामध्ये परिपूर्ण भरलेले आहे. त्यामुळे मन अन्य पदार्थावरून परावृत्त करणे एवढेच येथे आवश्यक आहे. अष्टावक्रा, हे प्रकाशक चित्तत्व कोठे आणि केव्हा नाही सांग बरे. ते जेथे आणि जेव्हा नसेल, ते जेथेही नाही आणि जेव्हाही नाही, तेव्हा चिदात्म्याचा अनुभव येण्याला मन अन्यापासून निवृत्त करणे हेच केवळ अपेक्षित आहे. निराळे काही समोर आणायचे नको आणि असे काही अभिमुख करावे लागत नसल्यामुळे ते एखाद्या पदार्थाप्रमाणे विशिष्ट आकाराने वैद्य नाही असे म्हणावे लागते. आणि मग शुद्ध मनाला स्वभावताच अनुभवाला येत असल्यामुळे पुन्हा ते वेद्य आहे असेही म्हणता येते. मनातील अन्य आकार संकल्प नष्ट होणे हीच मनाची शुद्धी होय. स्वस्वरूप प्रत्यक्ष अनुभवाला येण्यास हेच साधन मुख्य आहे. जोवर चित्त शुद्ध होत नाही तोवर ज्ञान कसे होणार आणि शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञान प्रकट झाल्या वाचून कसे राहणार. या तत्वशोधाच्या कामी अन्य सर्व उपाय फिके पडतात. कर्म किंवा उपासना किंवा वैराग्य हे सारे मार्ग चित्ताच्या शुद्धीसाठीच योजलेले आहेत. त्याचा दुसरा काहीही उपयोग नाही. सारांश हा की शुद्ध चित्तानेच ते परमपद अनुभवाला येते. हे भाषण ऐकून अष्टावक्र पुन्हा म्हणाला, महाराज, अन्य पदार्थावरून मन परावृत्त होण्यामुळे केवळ ते परमचैतन्य अनुभवाला येते असे आपण म्हटले, तर मग झोपेमध्ये मन तसे परावृत्त असतेच. तिथे त्याचा अनुभव आपोआप यावा, मग दुसरे नाना उपाय कशाला करावे. फक्त झोप घेऊनच पुरुष कृतार्थ होईल म्हणावायचा. असा उलट प्रश्न केल्यावर राजा जनक म्हणाला, अष्टावक्रा, शांत चित्ताने ऐकून घे. अरे, झोपेमध्ये मन सर्वथा परावृत्त झालेले असते हे खरे, पण त्यावेळी मनाचे मनपणच तमाने झाकून जाते. मग ते त्या स्वरूपाला कसे व्यक्त करेल? करणार नाही. आरशावर काजळ सारविले आणि अन्य पदार्थ दूर करून आकाश पाहावे म्हटले तर ते जसे दिसत नाही, त्याप्रमाणे बाह्य परावृत्त मन निद्रेने लिप्त झाले असल्यामुळे ते चैतन्यास भासित करत नाही. एरवी तुझ्या मताने म्हटले तर ते लाकडामध्ये सुद्धा अनुभवाला काय येऊ नये. तेव्हा संकल्प मनाचे स्वरूप दाखविण्यासाठी योग्य आहे. त्याने चैतन्य भासमान होते. नुकतेच जन्मलेल्या मुलालाही स्वस्वरूप भासमान होत नाही. याचेही कारण मनपटलावरील तमाचा लेपच होय. आणखी सांगतो ऐक.
काजळ सारविलेल्या आदर्शावर त्या काजळाचे प्रतिबिंब पडलेले असते. ते कोणाला पाहता येत नाही, पण तेवढ्यावरून ते नसते असे नाही. कारण पुढच्या पदार्थाचे प्रतिबिंब येणे हा आदर्शाचा स्वभावच आहे. फक्त वर काजळाचे पूट बसल्याने ते ओळखू येत नाही इतकेच. तसेच सुषुप्तीमध्ये मन हे निद्रेने व्याप्त झालेले असल्यामुळे वस्तुतः अन्य पदार्थांची निवृत्ती झालेली नसते. म्हणून ते या चैतन्याला व्यक्त करू शकत नाही आणि म्हणूनच जागृत होताच निद्रेची स्मृती होते. शिवाय त्या अवस्थेमध्ये अज्ञानाचा अनुभवही येतो. हाच विषय तुला आणखी स्पष्ट करून सांगतो. एकाग्र होऊन ऐक. एक प्रकाशावस्था आणि दुसरी विमर्श अवस्था अशा मनाच्या दोन स्थिती आहेत. बाह्य पदार्थाच्या संबंधामध्ये मन जेव्हा विश्रांती घेते म्हणजे सर्व संकल्परहित असते, तेव्हा ती प्रकाशावस्था आणि त्याच्या संबंधी जेव्हा संकल्प चालू असतात तेव्हा ती विमर्श अवस्था. प्रकाश अवस्थेमध्ये पदार्थासंबंधी काहीच भेद भासत नसल्यामुळे ती निर्विकल्प स्थिती असते आणि विमर्श अवस्थेमध्ये पदार्थाचा विमर्श म्हणजे विचार असल्यामुळे ती सविकल्प स्थिती असते. हा अमुक असा भाव उद्भवला नसता चिद्वत स्वरूप दर्शन असा प्रकाश अर्थातच निर्विकल्प असतो आणि त्याच अवस्थेच्या आधारावर प्रकट होणार हा अमुक म्हणजे भेदात्मक विमर्श तो सविकल्प असतो. हा विमर्श दोन प्रकारचा आहे. एकाचे नाव अभिनव आभास, नवीन नवीन येणारे अनुभव हे तसे स्वरूप आहे. दुसरा प्रकार स्मृती रूप, पूर्व अनुसंधानात्मक असतो. पूर्व संस्कार वशामध्ये मनामध्ये जे आकार उत्पन्न होतात ते याचे स्वरूप. याप्रमाणे मन ही नेहमी या दोन शक्तींनी युक्त असते. निद्राकाळी असणारे जे निर्विकल्प ज्ञान ते सुषुप्ती, तीत निर्विकल्पता अगदी घनदाट असते, म्हणून तिला मूढ दशा म्हणतात. ती दीर्घकालीन असते. जागृतीमध्ये सविकल्प असे अनेक भासे होत असल्यामुळे तिला अमूढ दशा असे नाव देतात. याच कारणामुळे दीपादिकाच्या ठिकाणी प्रकाश अगदी भरलेला असूनही त्याच्या ठिकाणी वरील विमर्श नसल्यामुळे म्हणजे त्याला त्याचे ज्ञान नसल्यामुळे त्याची ती मूढ दशाच आहे असे सर्व विद्वानांनी निश्चित केले आहे. शुद्ध चैतन्यापासून प्रथम प्रकट झालेला जो बाह्य भास म्हणजे अव्यक्त तत्व किंवा ज्याला महाशून्य म्हटले आहे तेच निद्रेचे स्वरूप होय. काही नाही. ही जी सर्वसामान्य भावना दृश्यभासाचा अभाव तोच सुषुप्ती आणि तीच निर्विकल्प असते. जागृत अवस्थेमध्ये पदार्थाचे दर्शन होत असताना तेवढ्या वेळेपुरते मन या निर्विकल्प अवस्थेमध्ये असते, परंतु दुसऱ्या क्षणाला जे विकल्प प्रगट होतात त्यामुळे त्याची जी अवस्था नष्ट होते. सुषुप्ती अवस्थेमध्ये अव्यक्त म्हणून सांगितलेल्या शक्तींच्या निर्विकल्पतेच्या दृढतेमुळे मन विलीन होते असा विवेचक पुरुष विचार ठरवितात. बाकी पदार्थ पाहत असतानाही मन त्या त्या वेळेपुरते लीन असते. अष्टावक्रा, तुला मी आपल्या अनुभवाचे रहस्य सांगतो, चांगले ऐकून घे. अतिशय सूक्ष्म विचार करणारी पंडितही येथे मूढ होतात. निर्विकल्प समाधी, सुषुप्ती आणि पदार्थ दर्शन हे तीनही निर्विकल्प दृष्टीने एकाच प्रकारामध्ये मोडतात. एक पदार्थ सोडून दुसऱ्यावर जाताना मन जरी चलन पावते तरी एकाच पदार्थावर ते लागलेले असताना विकल्परहित असते. म्हणून लोकांमध्ये आढळून येणारे हे तीन प्रकार स्वरूपतः नसून भासातील भेदावरून झालेले आहेत. समाधीमध्ये केवळ चैतन्य भासते, सुषुप्तीमध्ये अव्यक्त अनुभवाला येते आणि पदार्थ दर्शनाकाली मर्यादित आकाराचा प्रत्यय येतो. म्हणजे असे हे भास्यच त्रिविध झाले आहे. पण अशा प्रकारे भास्यामध्ये भेद असला तरी भान म्हणजे केवळ ज्ञान, शुद्ध चैतन्य हे स्वतः केवळ निर्विकल्प आहे. म्हणूनच त्याला प्रकाश निबिड असे म्हणतात. त्याचा अर्थ निर्विकल्पतेने घनदाट व्यापलेले असा आहे. त्यातून समाधी आणि सुषुप्ती या स्थिती बराच काळ भासत असल्यामुळे सर्वांना स्पष्ट जाणता येतात. पण पदार्थ दर्शन अगदी क्षणिक असल्यामुळे ते तितके स्पष्ट ओळखू येत नाही. पण ती तशीही असते. त्यामध्ये सुषुप्ती जाणीव असेल
तर सूक्ष्मदृष्टीच्या पुरुषांना 2 सुषुप्तीच्या अनुभवावरून ती जाणता येते. परंतु सूक्ष्म समाधी ओळख नसल्यामुळे कोणालाच जाणता येत नाही. बाबा रे, व्यवहारामध्ये देखील सर्व प्राण्यांना अल्पकालिक समाधी प्राप्त होतच असतात, परंतु त्याचा परिचय नसल्यामुळे त्यांना ते कळत नाहीत. जागृत अवस्थेमध्ये विमर्शशून्य, संकल्पशून्य अवस्था आली म्हणजे तिला समाधी म्हणतात. विमर्शचा नाश तोच समाधी. म्हणूनच सुषुप्तीमध्ये किंवा पदार्थ दर्शनातही समाधीची स्थिती असते, परंतु त्यांना मुख्य समाधी म्हणता येत नाही. कारण भेदाचा अनुभव देणारे विमर्शाचे संस्कार त्यावेळी गर्भामध्ये असतात आणि म्हणून ते त्यानंतर संस्कार रूपाने उदय पावतात. बाकी जागृतीमध्ये होणारे पदार्थपान ते सुद्धा अविर्मश स्वरूपच म्हणजे निसंकल्प असतात. परंतु अष्टावक्रा, तुला आणखी हे स्पष्ट करून सांगतो. तू चांगले अगत्यपूर्वक ऐक. अगदी प्रथम प्रगट झालेले जे अव्यक्त तत्व काही नाही हेच त्याचे सामान्य स्वरूप, त्याचे भान म्हणजे अत्यंत अभावरूप नास्तिकता हीच होय. हीच जी चैतन्याची जड शक्ती, तीच सुषुप्ती अवस्था. या सुषुप्तीमध्ये काही नाही ही स्थिती भासमान होत असल्यामुळे सुषुप्तीमध्ये निर्विकल्प ज्ञान असूनही ते जड आहे असे सिद्ध होते. पण समाधीमध्ये भासमान होणारे चैतन्य ब्रह्मरूप आहे, सर्व देशकालांना घट्ट करणारे, काही नाही या भासाचाही नाश करणारे आणि सर्वतः अस्ति स्वरूप असे ते तत्व. मग अष्टावक्रा, निद्रा म्हणजेच ब्रह्म असे कसे म्हणता येईल? यासाठी तुझ्या कल्पनेप्रमाणे केवळ झोप घेऊन पुरुष कृतार्थ होईल हे संभवत नाही. आणि श्रोतो, याचबरोबर त्रिपुरा रहस्यातील हा अध्याय 16 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित दिव्य कथाभाग पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.